विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण भागाकार हे प्रकरण पाहण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्या पाठामधील आपण पहिला घटक पाहिलेला आहे, समान वाटणी कशा पद्धतीने करायची। मागील पाठामध्ये आपण समान वाटणी कशा पद्धतीने करायची हे पाहिलेले आहे। आज आपण पाहणार आहोत गट किंवा वाटे करणे। गट किंवा वाटे कसे तयार करतात पहा। तुम्ही मार्केटमध्ये बाजारामध्ये जर गेलात तर भाजी मंडईमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आजीबाईने 10 रुपयाचे मिरचीचे वाटे करून ठेवलेले असतात, 10 रुपयाचे लिंबाचे वाटे करून ठेवलेले असतात, 10 रुपयाचे आल्याचे वाटे करून ठेवलेले असतात। म्हणजे वाटा म्हणजे एक ठराविक अमाउंट, म्हणजे एक ठराविक तेवढी रक्कम, मुद्दल, त्याला काय म्हणायचे, वाटा म्हणायचा। पहा आता या ठिकाणी आपण वाटे करणार आहोत आंब्यांचे वाटे करणार आहोत। तर आईने बाजारात गेल्यानंतर सुरुवातीला 6 आंबे आणलेले होते। या ठिकाणी आंबे म्हणून आपण काय करणार आहोत, मण्यांचा वापर करणार आहोत। मण्यांनाच आपण प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आंबे समजणार आहोत। बघा, आईने बाजारात गेल्यानंतर 6 आंबे आणलेले आहेत या ठिकाणी आणि आई सांगते की बाळा, या आंब्यांचे 2-2 आंबे असे वाटे कर। मग आपली मीना आंबे घेते आणि आंब्यांचे 2-2 असे वाटे करते। कसे वाटे करते ते आपण पाहूया। हे पहा, या ठिकाणी मीनाने 2 आंबे घेतलेले आहेत। हा आंब्यांचा पहिला वाटा केलेला आहे। त्यानंतर पुन्हा मीनाने 2 आंबे घेतलेले आहेत आणि त्यांचा एक वाटा या ठिकाणी केलेला आहे। आणि तिसऱ्यांदा मीनाने 2 आंबे घेतले आणि त्यांचा या ठिकाणी एक वाटा केलेला आहे। अशा पद्धतीने मीनाने 6 आंब्यांचे वाटे केलेले आहेत। त्यामध्ये 2 आंबे आहेत। मीनाच्या आईने सांगितले होते की मीना, आंबे आणलेले आहेत त्याचे 2-2 आंब्यांचे वाटे कर। त्या पद्धतीने मीनाने 2-2 आंब्यांचे वाटे केलेले आहेत। या ठिकाणी एकूण वाटे किती झालेले आहेत तर पहा, 1, 2 आणि 3 या ठिकाणी एकूण 3 वाटे झालेले आहेत। आता मीनाच्या आईने 2-2चे वाटे करायला सांगितल्यानंतर मीनाच्या मनात प्रश्न पडतो की आई, मी आता 2-2चे वाटे केले 2 आंब्यांचे, तर मी 3 आंब्यांचे वाटे करू का? तर आई म्हणते हो मीना बाळा, आता तू काय कर, 3 आंब्यांचे वाटे कर, म्हणजे एका वाट्यामध्ये 3 आंबे घे। पुन्हा मीनाकडे 6 आंबे आहेत आणि मीना काय करते की 3 आंब्यांचा एक वाटा करते। पहा, 1, 2 आणि 3 याचा एक वाटा मीनाने केलेला आहे आणि 1, 2 आणि 3 आणखीन एक वाटा मीनाने केलेला आहे। त्या वाट्याला आपण गोल करूया। पहा, वरती केले हे 2-2चे वाटे आणि खाली मीनाने 3-3 आंब्यांचे वाटे केले। आता किती वाटे झाले पहा, मोजूया। 1 आणि 2 या ठिकाणी 3-3 आंब्यांचे वाटे केल्यानंतर 2 वाटे होतात। पहा, 2-2 आंब्यांचे वाटे केले तर एक वाटा जास्त झाला आणि 3 आंब्यांचे वाटे केल्यानंतर एक वाटा कमी झाला, म्हणजे 2च वाटे झाले। हे आपण या ठिकाणी सारणीच्या स्वरूपात मांडणार आहोत। कशा पद्धतीने मांडणार हे पहा, या ठिकाणी मी या ठिकाणी सारणी तयार केलेली आहे आणि त्या सारणीमध्ये आपण हे मीनाने केलेले आंब्यांचे वाटे कशा पद्धतीने केलेत हे आपण या ठिकाणी मांडणार आहोत। बघा, सुरुवातीला आहे एकूण आंबे 6 आहेत। पहा, पहिल्या वाट्यामध्ये एकूण आंबे किती आहेत, 6। 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आंबे। प्रत्येक वाट्यातील आंबे किती आहेत, या ठिकाणी प्रत्येक वाट्यात 2 आंबे आहेत, 2 आंबे आहेत, 2 आंबे आहेत। प्रत्येक वाट्यामध्ये 2 आंबे आहेत। आणि एकूण वाटे किती झालेले आहेत, पहिल्या उदाहरणामध्ये एकूण वाटे 1, 2 आणि 3, एकूण वाटे 3 वाटे झालेले आहेत। हे आपण सारणीमध्ये या ठिकाणी नमूद केलेले आहे, मांडलेले आहे। आता दुसरं उदाहरण आहे, या ठिकाणी दुसऱ्या उदाहरणातील मांडणार आहोत संख्या। दुसऱ्या उदाहरणामध्ये किती आंबे आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6 आंबे आहेत। आणि प्रत्येक वाट्यामध्ये आंब्यांची संख्या किती आहे तर प्रत्येक वाट्यामध्ये आंब्यांची संख्या 3 आंबे आहेत। प्रत्येक वाट्यामध्ये 3 आंबे या ठिकाणी दिलेले आहेत। मग एकूण वाटे किती झाले पहा, मोजूया। 1 आणि 2, जर 3-3 आंबे असतील तर वाट्यांची संख्या झालेली आहे 2 वाटे।
अशा पद्धतीने आपण सारणी पूर्ण केलेली आहे. अशीच एक सारणी खाली दिलेली आहे बघा, ती सारणी पण आपण पाहूया. ते सारणीमध्ये पण काय दिलेले आहे बघा, एकूण आंबे दिलेले आहेत 8. 2 उदाहरणे आहेत. एकूण पहिल्या उदाहरणामध्ये 8 आंबे दिलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की 2-2 आंबे तुम्ही वाटा आणि 2-2 आंब्यांची तुम्ही वाटणी करा, वाटे करा. 2 आंब्यांचे वाटे करायचे पहा. आपल्याला या ठिकाणी आपल्याला आंबे पण दिलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 8. आपण आंबे म्हणजेच मणी समजत आहोत. 2-2 आंब्यांची वाटणी करूया. हा एक गट झाला. त्याच्या ठिकाणी आपण काय करूया, अशी रेष मारूया. हा एक वाटा झालेला आहे. त्यानंतर पुन्हा 2 आंब्यांचा म्हणजे 2 मण्यांचा वाटा करूया, त्याच्यामध्ये एक रेष मारूया. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी 2 मण्यांचा वाटा करूया आणि त्यामध्ये रेष मारूया आणि शेवटी उरलेला आहे 2 मण्यांचा वाटा म्हणजे 2 आंब्यांचा वाटा. पहा मग एकूण वाटे किती झाले हे लिहायचं आहे आपल्याला. इथे या रिकाम्या जागेमध्ये मोजा. 1 2 3 आणि 4. एकूण 4 वाटे झालेले आहेत. ते आपण या ठिकाणी लिहूया. 2 आंबे जर एका वाट्यामध्ये असतील, असे 8 आंब्यांचे वाटे केले तर एकूण 4 वाटे होतात आणि आपण ते वाटे मण्यांच्या स्वरूपात दाखवलेले आहेत. पुन्हा आपण काय करणार आहोत, दुसरं गणित सोडवणार आहोत. या ठिकाणी 8 आंबे दुसऱ्या गणितात पण दिलेले आहेत. दुसऱ्या गणितातले आंबे आपण पुन्हा मण्यांच्या स्वरूपामध्ये पाहणार आहोत. आपण आता आणखीन 8 मणी घेऊया. हे पहा, मी 8 मणी या ठिकाणी घेतलेले आहेत. 4 आणि 4 8. आता एकूण वाट्यातील आंब्यांची संख्या आता आपल्याला वाढवायला सांगितलेली आहे. एका वाट्यामध्ये 4 आंबे करायचे आहेत आपल्याला. एका वाट्यामध्ये किती आंबे द्यायचे आहेत, 4. बघा 1 2 3 आणि 4. हे 4 आपण काय करूया, या ठिकाणी एका वाट्यामध्ये देऊया. 4 आंबे आपण या ठिकाणी दिलेले आहेत आणि आपण काय करूया, त्याच्यामध्ये एक रेष मारूया. 4 आंब्यांचा एक वाटा. त्यानंतर परत दुसऱ्या वाट्यामध्ये पण 4 आंबे द्यायचे आहेत. 1 2 3 4. ह्याचा एक वाटा करूया आपण. झाले, आपल्याकडचे आंबे संपले. किती वाटे झालेले आहेत, तर 2 वाटे दिसतात तुम्हाला. 1 आणि 2. एकूण 2 वाटे आहेत. तेव्हा आपण या ठिकाणी नमूद करूया 2 वाटे. पहा, ज्यावेळेस आपण आंब्यांची वाट्यामध्ये आंब्यांची संख्या 2 ठेवली होती त्यावेळेस 4 आंबे झाले आणि 4 वाटे झाले. आणि ज्यावेळेस आपण वाट्यामध्ये आंब्यांची संख्या ही वाढवली, 4 ने केली, त्यावेळेस त्या ठिकाणी 2च वाटे या ठिकाणी झालेले आहेत. यालाच आपण काय म्हणणार आहोत, गट पाडणे किंवा गट आणि वाटे तयार करणे. अशा पद्धतीने आपण 2-2चे गट, 4-4चे गट, 3-3चे गट, या ठिकाणी 2 वाट्यांचा गट म्हणजे 2 आंब्यांचा गट, अशा पद्धतीने गट आपण पाहिलेला आहे, वाटे आपण पाहिलेले आहेत. मागील पाठामध्ये आपण समान वाटणी कशा पद्धतीने करायची हे पाहिली होती. या पाठामध्ये आपण भागाकार या प्रकरणाअंतर्गत गट किंवा वाटे तयार करणे हे पाहिलेले आहे. पान क्रमांक 68 तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 68 आणि 69 यामध्ये अशा प्रकारची उदाहरणे दिलेली आहेत. ती उदाहरणे तुम्ही गृहपाठ म्हणून सोडवायची आहेत. त्या उदाहरणं सोडवल्यानंतर तुम्हाला गट करणे, वाटे करणे याचा सराव होणार आहे. अशा पद्धतीने हे प्रकरण आपण या ठिकाणी त्यामधील 2 घटक शिकलेलो आहोत. एक समान वाटणी करणे आणि दुसरा गट आणि वाटे करणे. पुढील पाठामध्ये आपण पुढील घटकाशी संबंधित बोलणार आहोत, त्याविषयी पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही या 2 उदाहरणांचा, या 2 प्रकारांचा तुम्ही सराव करा. गट पाडणे किंवा वाटे करणे आणि सुरुवातीला आपण पाहिलं होतं समान वाटणी करणे.